अडीच वर्षापासून असलेल्या सावंतवाडी टर्मिनस ह्या लढ्याला मागच्या महिन्यापासून बँड्रा मडगाव ही गाडी मिळाल्यापासून यश येत होतं. नुकतीच संघटनेच्या मागणीनुसार PRS सिस्टीम ही सावंतवाडीवासियांना जाहीर झाली आणि त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा हे सावंतवाडीच्या प्रवाशांनी उचललाच. तशाच आमच्या येणाऱ्या काळात काही प्रवाशांच्या चांगल्या सोयीसाठी ज्या सुविधा आम्ही मागितलेल्या सरकारकडे ते सरकार आम्हाला द्यायला अपयशी ठरलं आहे. त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. मागच्याच वेळी झालेल्या घंटानाद आंदोलनात शिक्षण मंत्र्यांनी भेट दिलेली आणि ह्याच्यात जे CMDची बैठक आम्हाला मंजूर झालेली त्या मंजुरीप्रमाणे आम्ही प्रामुख्याने रात्रीसाठी मंगलोर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आणि नागपूर मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या 2 गाड्यांचा प्रामुख्याने आमच्या रेव्हेन्यू आणि फुटफॉल वाईज डिमांड केलेली. पण कोकण रेल्वे प्रशासनाने मंत्रालयात आमची भेट झालेली असतानासुद्धा ह्या दोन्ही गाड्यांचा उल्लेख दिल्ली बोर्डापाशी केला नाही. त्यामुळे प्रामुख्याने जी आमची मागणी होती, प्रायोरिटीनी जी मागणी होती, ते ह्या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या रेल्वे बोर्डापर्यंत पोचलेल्या नाही. ह्या गोष्टीचा आम्ही कोकण रेल्वेच्या प्रशासनाविरोधात जाहीर निषेध करतो. आणि नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार अजून GR यायचा आहे. लवकरच सावंतवाडीकरांच्या सेवेत राजधानी आणि गरीब रथ ह्या दोन्ही गाड्या परत रुजू होणार आहेत असं रेल्वे बोर्डाने आम्हाला कालच बातमी दिलेली आहे. चर्चा चालू आहे अशी. आणि फक्त ह्या गोष्टीचा GR यायचा आहे म्हणून आम्ही संघटना थांबलो आहोत. पण जर ह्या गाड्या आम्हाला मिळत असतील तर आम्ही सावंतवाडीकर म्हणून या दोन्ही गाड्यांचं स्वागतच करू. पण परत कोकण रेल्वे कुठेतरी आम्हाला पानं पुसतं आहे, ह्या गोष्टी आम्हाला कुठेतरी निदर्शनास येत आहेत. त्यामुळे मी परत एकदा कोकण रेल्वे प्रशासनाला इशारा देतो की आचारसंहितेनंतर एक जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत समस्त सावंतवाडीकर आहेत. दरवेळी सावंतवाडी संघटनेला हे पानं पुसण्याची कामं कोकण रेल्वे प्रशासन आणि सरकार करतं. त्यामुळे ह्यावेळी दोन्ही सरकार आणि प्रशासनाला मी समस्त सावंतवाडीकर आणि नागरिकांच्या वतीने एक इशारा देतो की मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे रेल रोकोची सुद्धा तयारी आमची आहे. पण तशी वेळ येऊ नये अशी आम्ही कुठेतरी इच्छितो. त्यामुळे मी समस्त सावंतवाडीकरांच्या वतीने आणि कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने सावंतवाडी टर्मिनस आणि जादाच्या गाड्या लवकरात लवकर आम्हाला मिळाव्या ही एक इच्छा मांडतो. सांगायला असंही आवडेल की नुकत्याच मिळालेल्या GRद्वारे लवकरच पुढच्या महिन्यातच शक्यतो नवीन टर्मिनसचा अप्रोच रोडचं काम चालू होणार आहे. आणि आमची अशी ही मागणी होती की गणपतीच्या किंवा दिवाळीच्या काळात नवीन येणाऱ्या रेल्वे किंवा स्पेशल रेल्वे ह्या कुडाळपर्यंतच येतात. त्यामुळे प्रवासी संघटनेची मागणी होती की सावंतवाडीत ॲडिशनल पिट लाईन आणि एक ॲडिशनल प्लॅटफॉर्म व्हावा, जी नुकत्याच झालेल्या कोकण रेल्वेच्या बैठकीत मंजूर झालेली. पण त्याचा निधी कोकण रेल्वे द्यायला अपुरं पडतं आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावं ह्याची डिमांड आम्ही वाढवलेली आणि मध्य रेल्वेने ह्याचा भाग उचलावा आणि लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करावं, ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पट्ट्याला आमचं सावंतवाडी शहर पोचू शकतं. ह्या कुठेतरी गोष्टीसाठी नवीन प्लॅटफॉर्म होणे गरजेचं होतं. मग पत्रकारांच्या माध्यमातून मी सरकारसमोर आणि प्रशासनासमोर आमच्या नवीन प्लॅटफॉर्मची मागणीला यश यावं ह्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हावेत ही कुठेतरी मी विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी सांगायला आवडेल की कालच प्रवाशांचे काही फोन आलेले की रात्रीची लाईट ही नवीन सुशोभीकरण झालेल्या ठिकाणावरनं काढली जाते. ह्या गोष्टीचा पाठपुरावा आमच्या टीमने केला असता दुसऱ्या दिवशी कुठेतरी 10% लाईट त्या कोकण रेल्वे प्रशासनाने चालू ठेवलेल्या, परत तिसऱ्या दिवशी त्या लाईट बंद करण्यात आल्या. प्रश्न असा विचारायचा आहे की 2 वर्षापूर्वी घडलेल्या बलात्काराच्या प्रसंगावरनं किंवा 1 वर्षापूर्वी घडलेल्या ॲक्सिडेंटच्या प्रसंगावरनं कोकण रेल्वे प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला जाग कशी येत नाही असा मला प्रश्न पडतो. परत एकदा आपलं टर्मिनस किंवा आपलं स्टेशन हे काळोखातच असतं शेवटची ट्रेन गेल्यानंतर. त्यामुळे कुठेतरी अजूनही प्रशासनाला या गोष्टीचं गांभीर्य दिसत नाही. परत असा कुठचा तरी मोठा अपघात त्या ठिकाणी घडल्यास ह्याचा जबाबदार कोण?
एवढे कोट्यावधी रुपये त्या सुशोभीकरणाला खर्च करूनही सुशोभीकरण रात्रीचं काळोखात कशाला असा प्रश्न जेव्हा प्रशासनाला विचारला तेव्हा प्रशासनाचं उत्तर होतं की 7:30 नंतर सावंतवाडी टर्मिनससारख्या भव्य दिव्य वास्तूवरनं एकही ट्रेन सुटली जात नाही, म्हणून आम्ही त्या लाईटी बंद करतो. हे उत्तर शोभण्यासारखं नाही आहे ह्या प्रशासनाला. जर कुठची मोठी दुर्दैवी घटना घडते तर हे प्रशासन हात वर करतं आणि कुठेतरी नागरिक म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रवासी आपली इकडचे जे आहेत त्यांना संध्याकाळच्या गाड्या सोयीस्कर पडतात. मग कुठेतरी मँगलोर आणि नागपूर ही मडगाव ही जर आम्हाला गाडी रात्रीची मिळाली तर तिकडे प्रवासी संख्या जास्त होईल, लाईटी पण 10% किंवा 20% चालू राहतील आणि कुठचीही दुर्दैवी घटना ही ह्या सावंतवाडी टर्मिनसवरनं घडणार नाही. त्यामुळे मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनानं विनंती करतो की प्रवाशांच्या जीवाशी खेळ त्यांनी थांबवा. तर मला सांगायला आवडेल की 3 सप्टेंबरच्या दरम्यान आमचे उपाध्यक्ष भूषण बांदिवडेकर, मी स्वतः आणि सागर तळवडेकर यांची CMD नाहीत पण कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी आणि PWD, MTDC आणि जलप्राधिकरण ह्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने वंदे भारत, मँगलोर सुपरफास्ट आणि नागपूर मडगाव ह्या 3 गाड्यांचा प्रामुख्याने उल्लेख झालेला. नुकतीच कोल्हापूर पुणे ही वंदे भारत सुरू झाली आणि त्याला वंदे भारतला 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर एक स्टॉप आहे. त्याच धर्तीवर आम्ही सिंधुदुर्गात दुसरा स्टॉप हा सावंतवाडी स्टेशनला जो कणकवलीपासून 55 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही दुसरा स्टॉप मागितलेला आणि मँगलोर आणि नागपूर मडगावचे प्रत्येकी आम्ही रेव्हेन्यू काउंट दाखवलेले. सुदैवाने आपली संघटना आहे, त्यात काही रेल्वे अभ्यासक असे आहेत जे आम्ही अभ्यासपूर्व बोलतो, जे आम्ही अभ्यासपूर्व गोष्टी मांडतो. ही एकमेव संघटना अशी कोकण पट्ट्यात आहे. त्या अभ्यासाच्याच अनुषंगाने आम्ही ह्या 3ही गाड्यांचा उल्लेख केलेला. पण जेव्हा आम्ही RTI केले तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या मुख्य 3 गाड्यांचा उल्लेखच रेल्वे बोर्डाकडे पाठवला नाही, ज्या गोष्टीचा आम्ही परत एकदा शिक्षण मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला. पण शिक्षण मंत्र्यांना पण ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही असं दिसतं आहे. मागच्या वेळी जे आंदोलन झालेलं त्याच आंदोलनादरम्यान आम्ही त्यांनाही एक सांगितलेलं की आम्ही परत आंदोलन करायला साहेब आम्ही भाग पाडू नका. कुठेतरी 16 वर्ष आमचा प्रवासी वर्ग हा कुडाळ कणकवलीसारख्या ऑप्शन्सना जातो, त्यामुळे आमच्या प्रवासी कुठेतरी कमी पडतो आहे आवाज उठवायला सुद्धा. त्यामुळे आम्ही दोन्ही कोकण रेल्वे प्रशासनाला आणि शिक्षण मंत्र्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य जाणवून दिलेलं, पण दोघांनाही ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही असं लक्षात येतं आहे. त्यामुळे मी परत एकदा शेवटची विनंती त्यांच्याकडे करतो, नाहीतर रेल रोको आंदोलन किंवा आमरण उपोषण ह्या सारख्या गोष्टी आम्हाला करायला हे दोन्ही प्रशासनं भाग पाडत आहे असं दिसण्यात येतं. पण सांगायचं असं की रेल्वे बोर्डाने आणि कोकण रेल्वेने 3ही महत्त्वाच्या गाड्यांचा उल्लेखच रेल्वे बोर्डाकडे केलेला नाही आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना गांभीर्य नाही आहे या गोष्टीचं. त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर जो लेटर हेड आम्हाला मिळालंच त्या लेटर हेडवर वंदे भारत सावंतवाडीला थांबवावी असं रेल्वे मंत्रालयात पाठवलं. पण बहुतेक रेल्वे मंत्रालयाने पण ह्या गोष्टीचं गांभीर्याने त्यांची घेतली नाही. ही गोष्ट आम्ही शिक्षण मंत्र्यांना पण जाणीव करून दिली, पण पुढे वरती काय घडतं आहे ह्या गोष्टीचं कोणालाच ज्ञान आमच्यापैकी संघटनेतल्या लोकांपैकी किंवा सावंतवाडीकरांना मिळत नाही आहे. त्यामुळे वंदे भारतचं पुढे काय झालं ह्या गोष्टीची खंत मलाही आहे, प्रश्न मलाही आहे आणि ह्या गोष्टीचं उत्तर आम्हीही शोधतो. हा प्रश्न जवळजवळ 17 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. स्वर्गीय मटकर साहेबांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याची सुरुवात केली होती आणि मोठं आंदोलनही त्या काळामध्ये उभारलं गेलं. आता मिहीर असेल, सागर तळवडेकर असतील, भूषण बांदिवडेकर असतील, सागर नळसकर असतील आणि त्यांची अन्य टीम एकत्र येऊन अभ्यासपूर्ण ह्याच्यावरती चांगला लढा उभा करतायत. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या प्रश्नाकडे इथले राजकारणी लोक ही गांभीर्याने लक्ष देत नाहीत आणि बघितलं तर टर्मिनलचा हा विषय फक्त राजकीय फायद्यासाठी केला गेला आणि त्यानंतर गेले 15, 16, 17 वर्ष याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. कारण इथल्या नेत्यांमध्ये ती धमक आणि ताकद राहिली नाही असंच म्हणता येईल.